तर कोकण रेल्वे स्थानकावरील स्टॉल धारकांना एलपीजी गॅस तुटवड्याचा मोठा फटका बसतोय। रत्नागिरी रेल्वे स्थानकावरील रेल्वेच्या कॅन्टीनमध्ये 37 पैकी प्रवाशांना दिली जातात केवळ 7 मेन्यू। रेल्वे प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी रेल्वे कॅन्टीन मालकांचे प्रयत्न तर चाललेले आहेत। कोकण रेल्वेच्या विविध स्टेशनवरची रेल्वे कॅन्टीन तिथे सुद्धा आता फक्त ठराविक मेन्यू मिळतात। मिसळ, इडली, वडापाव, डाळ भात, भाजी आणि चपाती असंच दिलं जात आहे। रेल्वे कॅन्टीन मधला आता फक्त एवढाच 7 ते 8 पदार्थ शिल्लक राहिलेले आहेत। साधारण 37 ते 38 पदार्थ असतात, त्यापैकी फक्त आता 7 पदार्थ मिळतात। आणि या 5 दिवसांमध्ये खूप समस्यांना आम्हाला सामोरं जावं लागत आहे। 34 खाद्यपदार्थांची यादी असताना सुद्धा आम्हाला 6 ते 7 खाद्यपदार्थ आता द्यावे लागत आहेत। आम्ही देत असलेली जरी हा व्यवसाय असेल तर त्याच्याबरोबर सेवा ही निगडीत आहे। त्यामुळं जिल्हाधिकारी साहेबांना आमची विनंती आहे की आपण थोडं इकडे लक्ष देऊन प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी गॅसचा पुरवठा सुरळीत व्हावा यासाठी आम्हाला सहकार्य करावे, जेणेकरून आता शिमगा उत्सवाचे दिवस जरी शिमगा उत्सव आटोपला असला तरी पालखी अजून घरं घेण्याचा प्रकार चालू आहे गावागावामध्ये। त्यामुळे मुंबईतून येणारा चाकरमानी हा रत्नागिरी रेल्वे स्टेशनवर उतरत आहे। आजूबाजूच्या 3 तालुक्यातील लोक या रेल्वे स्टेशनचा आधार घेत आहेत, पण खाद्यपदार्थ उपलब्ध नसल्यामुळे खूप मोठी गैरसोय त्यांची होत आहे। हे टाळण्यासाठी कृपया प्रशासनानं आम्हाला सहकार्य करावं।